तालुक्यातले अनेक शेतकरी की ज्यांच्या स्वतःच्या सातबारावरती सिडकोने अनेक वर्षांपासून स्वतःच्या भूसंपादनाचे शिक्के मारून ठेवलेले आहेत. म्हणजे 1970 साली सिडको आली, त्यांनी इथल्या जमिनी शहर विकासासाठी अक्वायर केल्या, अधिग्रहित केल्या. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक संघर्ष झाले आणि त्यानंतर 12.5% कंपन्सेशन दिलं गेलं पाहिजे हे एक मॉडेल उदयाला आलं आणि जे संपूर्ण देशभरामध्ये उपयोगात आणलं जातं. त्यानुसार अनेकांना 12.5%चा लाभ मिळाला, ते मिळण्यात सुद्धा दिरंगाई झाली. पण दुर्दैव असं आहे की अजूनही 70ला सिडकोचं अधिग्रहण, आज 2026 मध्ये आपण बोलतोय, 56 वर्ष होतात, पण अनेकांच्या सातबारावरती सिडको अशा प्रकारचे शिक्के मारते आणि आम्ही तुमची जमीन अधिग्रहित करणार आहे असं सांगते. मूळ सातबारावर अजूनही शेतकऱ्याचंच नाव आहे, ती जागा शेतकऱ्याचीच आहे. सिडकोनी धड ती जमीन घेतलीही नाही, शेतकऱ्याला मोबदला दिलाही नाही आणि शेतकऱ्याला स्वतःच्याच जागेवरती आज डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याला परवानगीही सिडको देत नाही. तो बिचारा शेतकरी जेव्हा सिडकोकडे जातो त्याला सांगतो की हा शिक्का तुम्ही कशासाठी मारून ठेवलाय, तुम्ही माझी जमीन घेत सुद्धा नाही, मग तुम्ही जमीन घेऊन टाका, आमचा मोबदला तुम्ही द्या. तर ते म्हणतात की आम्हाला घ्यायचे तेव्हा आम्ही घेऊ, हा शिक्का तसाच राहील. म्हणजे तुम्ही आमची जमीन अडकवून ठेवणार, आमची जमीन रिलॅक्स करणार नाही, डिनोटिफाईड करणार नाही आणि त्या जमिनीवरती आम्हालाही काही करू देणार नाही. हा सुलतानी मानसिकतेतून सिडको काम करते. या विषयाच्या अनुषंगाने आज सभागृहामध्ये मी लक्षवेधी उपस्थित करणार आहे आणि त्या ठिकाणी माझी मागणी राहणार आहे की जर का तुम्ही इतर बिल्डरला जेव्हा प्लॉट सिडको विकते तेव्हा 1 कोटी रुपये गुंठा म्हणजे 40 कोटी रुपये एकरनी विकते, मग तेवढ्या महाग त्याचे दर असलेली जागा जर का त्या शेतकऱ्याची आहे आणि त्याला जर का त्या जागेचा उपयोग करायचा आहे, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी, भवितव्यासाठी जर का त्याचा उपयोग करायचा आहे, तर तो उपयोग मात्र सिडको करू देत नाही, त्या जागा अडकवून ठेवते. हे चालणार नाही आणि त्यामुळे या विषयाला वाचा फोडण्याचं काम या माध्यमातून मी करणार. कुठल्या कुठल्या गावांचा हा प्रश्न आहे आणि जर नुकसान भरपाई जर द्यायची असेल, मोबदला द्यायचा असेल तर तो किती द्यावा लागतो? पनवेल तालुक्यात अनेक गावं आहेत. म्हणजे जर का स्पेसिफिक सांगायचं झालं तर देवीचा पाडा, टेंबोडे, वलवली, घोटचाळ, तोंडरे अशा अनेक भागांमध्ये आणि पनवेल सोडून दिले, शिक्के मारून ठेवलेत, अशा अनेक जमिनी आहेत. म्हणजे जर का त्याच्यामध्ये माझी की नक्की ह्याचा आकार किती आहे, ह्याचं साईज किती आहे, आणि शेकडो एकरच्या ह्या जमिनी आहेत ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्रासामध्ये शेतकरी आलेले आहेत. आता जर काय कंपन्सेशन द्यायचं झालं तर 12.5%चं जे काही कंपन्सेशन होतं ते पूर्वी होतं तेव्हा जमिनीची किंमत कमी होती. एअरपोर्टमध्ये 22.5%चं कंपन्सेशन दिलं गेलं. आता जेव्हा ह्या जागा सगळ्या प्राईम लोकेशनला आहेत आणि ह्या जागेची मूळ किंमतच जर का एवढी तज्ञांनी विचार करून ते मॉडेल दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना मान्य होईल अशा प्रकारे ते कंपन्सेशन दिलं गेलं पाहिजे, ही माझी त्यात मागणी राहणार आहे. आणि जर ते सिडकोला द्यायचं नसेल तर त्या जमिनी दिलं कडक कारवाई झाली, त्याचं काम करण्यासाठी जमिनी मोकळ्या करून द्याव्यात, ही मागणी आहे. गेल्या वर्षी एक लॉटरी निघाली होती, तुमच्या अथक प्रयत्नामुळे त्या 10% किमती त्यांच्या किमती कमी झालेल्या होत्या, तुमचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणात होता. मात्र ती 10% जी रक्कम आहे ती संपूर्णपणे भरलेली अर्जदारांनी आहे, ती अजूनही परत आली नाही, यासाठी काही प्रयत्न आहे? खरं तर सिडकोच्या ज्या मानसिकतेबद्दल मी नेहमी म्हणतो त्याच पद्धतीनं त्या घराच्या किमती फुगवण्याचं काम हे सिडकोने त्यावेळेला केलेलं होतं. म्हणजे देवाभाऊंचं स्वप्न गरिबांना घरं मिळाली पाहिजेत, उपमुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न की गरिबांना घरं मिळाली पाहिजेत, त्याला कुठंतरी गालबोट लावण्याचं काम हे त्या ठिकाणी सिडकोचे अधिकारी करत होते. त्याच्यावरती आपण संघर्ष केला, निर्णय झाला आणि 10% नाही तर जर का त्याचे इनडायरेक्ट इफेक्ट बघितले तर 18%पेक्षा जास्त फायदा हा त्या सगळ्या लॉटरी धारकांना होतोय. टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये ते लोकांना त्याच्यामध्ये सामावून घेत आहेत. म्हणजे ज्यांना आता पैसे भरायचे होते त्यांना त्या किमती पहिले कमी करणं आणि मग त्यांना उर्वरित पैसे भरायला सांगणं, हा पहिला लाभ ते लाभार्थ्यांना देतील. आणि ज्यांनी ऑलरेडी पैसे भरले त्यांना ते ऍडजस्ट करावे लागतील. त्यामुळे त्यासाठीचा सुद्धा मागणी आम्ही करतोय. त्यामुळे त्यांना सुद्धा रिलॅक्सेशन कसं मिळेल यात आम्ही प्रयत्न करणार. सर, पोलीस भरती राज्यामध्ये सुरू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारांचे हात होत आहे. मीरा भाईंदर असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मुलींना देखील परीक्षेला आलेल्या रस्त्यावरती झोपण्याची वेळ आहे. मला वाटत नाही का योग्य व्यवस्था सरकारने करायला हवी?
खरं तर बऱ्याच वेळेला हा प्रश्न जेव्हा पोलीस भरतीसाठी आमचे युवा मोठ्या संख्येने येतात त्यावेळेला मोठ्या संख्येने युवा त्या शहरात येत असतात आणि बऱ्याच वेळेला हे चित्र त्या ठिकाणी दिसतं की त्यांच्या हाल त्या सगळ्या सोयी अभावी होतात. दरवेळेला आम्ही या विषयामध्ये मागणी करतो की जेव्हा जेव्हा हे निदर्शनाला येतं त्यावेळेला ती सोय व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करत असतो. मीरा भाईंदरमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सुद्धा तिथे काय व्यवस्था सगळ्यांसाठी करता येईल याचा प्रयत्न करू आणि सरकारकडेही आज आम्ही बोलून मागणी करू की त्यांची त्या ज्या कालावधीमध्ये हे विद्यार्थी त्या ठिकाणी असणार आहेत त्यांना किमान व्यवस्थित त्यांच्या निवाऱ्याची आणि त्यांना काही खाता येईल त्यांच्या फूडची व्यवस्था व्यवस्थित करावी ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करावी.